तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। नाशिक जळगावमध्ये बंडखोरी शमवण्यात महायुतीला अपयश। 10 ठिकाणी मात्र महायुतीने बंडखोरी शमवली। बंडखोरांवर कारवाईचा इशारा। विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध। पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ आणि चंद्रपूर, अहिल्यानगरची जागा बिनविरोध। महाविकास आघाडीवर नामुष्की, 8 उमेदवारांची माघार। उमेदवारी मागे घेण्यासाठी 150 कोटींचा घोडेबाजार। निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा अट्टहास। संजय राऊतांचा हल्लाबोल। नाशिकमध्ये गीतेबंधूंपैकी भाजप बंडखोर गणेश गीतेंची माघार। गोकुळ गीतेंचा अर्ज कायम। शिंदेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गोकुळ गीतेंची लढत होणार। जळगावमध्ये शिंदेच्या बंडखोर रेश्मा काळेंची माघार नाही। रेश्मा काळेंचा सामना आता भाजपच्या नंदकुमार महाजन यांच्यासोबत। कोकणामध्ये ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार बाळ मानेंची माघार। मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंचा उमेदवार फोडला। बाळ मानेंच्या माघारीनंतर अनिकेत तटकरे बिनविरोध। बाळ मानेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। संजय राऊतांची ट्विट करत घोषणा। पक्षविरोधी कृत्य केल्याचा बाळ माने यांच्यावर ठपका। छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांची निवडणुकीतून माघार। भाजपच्या सुहास शिरसाट यांची लढत आता ठाकरेंचे उमेदवार गणेश लोखंडे यांच्यासोबत। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेवर उमेदवार बदलण्याची नामुष्की। उमेदवारी मागे घेतलेल्या लोणगावकरांची पक्षातून हकालपट्टी। गणेश लोखंडे ठाकरेंच्या सेनेचे नवीन उमेदवार। पुण्यामध्ये विक्रम काकडेंची निवडणूक बिनविरोध। पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांचीही माघार। बिनविरोध निवडणूक करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी शरद पवारांना फोन केला होता। चंद्रपूरमध्ये सुप्रिया सुळेंची व्याही। भाजप उमेदवार अरुण लखानी बिनविरोध। काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांची निवडणुकीतून माघार। बिनविरोध विजयानंतर लखानींच्या घराबाहेर जल्लोष साजरा। अहिल्यानगरमध्ये अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरेंची माघारी अर्जावर हरकत। पानसरेंचा जिल्हाधिकारी दालनासमोर ठिय्या। माघार अर्जावर माझी सही नाही, पानसरेंचा दावा। भाजप कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार आमने-सामने। अर्ज बाद झाल्यानंतर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बाजोरिया पितापुत्रांचा वाद। अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ समोर। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाजोरिया पितापुत्रांवर गुन्हा दाखल। राष्ट्रवादीतून तिकीट मिळवलेल्या विक्रम काकडेंचं जय पवारांवर 10 कोटींचं कर्ज। निवडणूक प्रतिज्ञापत्रामधून माहिती समोर। तर जमिनीच्या व्यवहारामधून जय पवारांना 10 कोटी दिले, विक्रम काकडेंची माहिती। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेतील रिक्त जागेवर नवनीत राणांची वर्णी लागण्याची शक्यता। राणा दाम्पत्य आज पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, सूत्रांची माहिती। देशात भयंकर आर्थिक सुनामी येणार। वर्षभरात मोदी सरकार पडणार। देशात आणीबाणी लागू होणार। आर्थिक संकटावरून राहुल गांधींचा मोठा दावा। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।